संडे म्हणजे फक्त रेस्टच नाही, तर कधी कधी स्वतःसोबत वेळ घालवायचा दिवस पण असतो. तर भावानो, मी आहे रोहन आणि ही आहे माझ्या फ्युचरला शब्दाची जर्नी. तर आज होता संडे, म्हणून नेहमीपेक्षा जरा उशिराने 7 वाजता उठलो. पण खरी गोष्ट म्हणजे मला अलार्म नाही उठवलं, आमच्या जेम्स भाऊनेच मला उठवलं. भावाची झालेली फिरायला जायची गडबड, पण त्याची गडबड एवढी बघण्यासारखी होती की नाही. बाहेरनं पाय कसा अडकून घेतलाय बघा त्यामध्ये. पण त्याला फिरून आणलं, फ्रेश होऊन परत ओट्स मिल्क केली आपली. आज आपलं ऑफिस पण नव्हतं, क्लास पण नव्हता, म्हणून रूम क्लीन करायचं मिशन सुरू केलं. खरं तर माझ्या रूममध्ये माझ्यापेक्षा आमच्या फॅमिलीची 2 लाडकी मुलं जास्त वेळ असतात, त्यामुळे रूमची काय कंडिशन असते ते विचारू नका. क्लिनिंग संपल्यावर लंच बनवायला गेलो. आज सोयारस केलेला. मम्मी घरी नसली की भावानं स्वतःलाच करावं लागतंय सगळं. जिममुळे फक्त बॉडीच बनत नाही, पण मुलं चांगली शेप पण बनू शकतात. नंतर मी आणि सुजय कराडला गेलो, कारण भाईला नवे शूज घ्यायचे होते. मागच्या ट्रेकला भाईकडे शूज नव्हते, म्हणून यावेळी भाई फुल तयारीमध्ये होता. घरी येऊन ट्रेकिंग आउटफिट घालून सदाशिवगडकडे निघालो. आणि एक चांगली गोष्ट आज होती भावानो, आज कुणाल शेठ पण आपल्यासोबत जोडलेले होते. हळूहळू ग्रुप वाढत चाललाय. वर पोचल्यावर नेहमीप्रमाणे तिथल्या जनावरांना खाऊ दिला, कारण आयुष्यात फक्त स्वतःचा विचार करून चालत नाही ब्रो. जमेल तेवढं दुसऱ्यासाठी पण करायचं असतं ब्रो. संडे असलं तरी मुवमेंट थांबवायची नसते, कारण रेस्ट डे म्हणजे काही न करणे नाही. रेस्ट डे म्हणजे पुढच्या आठवड्यासाठी रिचार्ज होणे. ट्रेक झाला, दिवस झाला आणि रात्री डिनर करून ब्लॉग एडिट करायला बसलो. आजचा दिवस संपला, पण मिशन अजून चालू आहे.